कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं, गुन्ह्याची निर्गत करणं, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाया करणं, विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणं आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार भोंग्यांच्या अनुषंगानं कारवाई करण्यासाठी प्रार्थना स्थळांची माहिती संकलित करण्याच्या सूचना आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिल्या आहेत। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पोलीस मुख्यालयात आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध गुन्ह्यांची उकल करणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं। बैठकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची जास्तीत जास्त प्रमाणात निर्गत करावी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम घ्यावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाया कराव्यात, सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्या, नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी, गंभीर गुन्ह्याबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशा सूचना केल्या। त्याचप्रमाणे विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यावा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार भोंग्याच्या अनुषंगानं प्रार्थना स्थळांची माहिती संकलित करावी, पोलीस ठाण्याअंतर्गत विविध समित्यांची बैठक घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत केल्या। यावेळी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर, आप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव झाडे, संतोष डोके, नंदकुमार मोरे, प्रशांत चव्हाण, श्रीराम कनेरकर, किशोर शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते।